नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यास नेता जातो. आपण पाहणार आहोत 29 मार्च रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आपण जर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळी जवळपास 4:30 वाजल्यापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालेलं. याच्यामध्ये सांगलीचा उत्तरेकडील भाग असेल, आटपाडी, खानापूर, याचबरोबर जत, कवठेमहांकाळ, याचबरोबर खटाव, मान, या तसेच कराडचा उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर सातारा, तसेच पुणे, बारामती, दौंड आणि पारनेर, अहमदनगर, पाथर्डी हा जो भाग आहे, याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी आज रात्री शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये जर पावसाची शक्यता जर पाहिली तर सांगली, कोल्हापूर, याचबरोबर साताराचा दक्षिण भाग असेल, तसेच उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली हा जो पट्टा आहे, याचबरोबर यवतमाळचा काय भाग असेल, या भागात मेघ गर्जनेसह येणाऱ्या 24 तासामध्ये या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तास तापमानाचा खास करून जर विचार केला तर विदर्भामध्ये बुलढाणा, वाशिम, मालेगाव, याचबरोबर अकोला, अमरावती, तसे यवतमाळ या भागामध्ये 42 तर काही भागामध्ये 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भामध्ये विचार जर केला तर 40 ते 42 डिग्री टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर या ठिकाणी वळवीचा जो पाऊस आहे तोही उद्या असण्याची दाट शक्यता. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाडा, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये विचार केला 40 ते 42, काही भागामध्ये 41 ते 42 डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता आहे. तसेच खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव हे तिन्ही जिल्ह्यांमध्ये उद्या उष्णताही जास्त असण्याची शक्यता. या भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र 1-2 ठिकाणी राहू शकतं, पावसाची शक्यता या ठिकाणी नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, याचबरोबर बार्शी, माढा, माहूळ, करमाळा या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस व जो पश्चिमेकडील भाग आहे म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगरचा पश्चिम भाग असेल, नाशिकचा पश्चिम भाग या भागाचा विचार जर केला तर 38 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. जो घाटमाथ्याचा जो भाग आहे, या घाटमाथ्यामध्ये ते 36 ते 38 डिग्री सेल्सिअस व संपूर्ण कोकण किनारपट्टी जर पाहिलं तर 32 ते 34 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. मात्र त्या ठिकाणी उकाड्याचा नारळ त्रास नागरिकांना होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर हे 4 जिल्ह्यामध्ये वामनाथ, याचबरोबर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, साताराचा दक्षिण भाग असेल, बीड असेल, या भागामध्ये विजेचा कडकड असेल, 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. याचबरोबर बुलढाणा, अकोला याही ठिकाणी वामनाथ होण्याची शक्यता. रात्रीचं तापमान हे जास्त असण्याची शक्यता. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच चंद्रपूर या आणि गडचिरोलीचे काही भाग असेल, या भागामध्ये विजेचा कडकड असेल. उद्याही त्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी मात्र जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळू शकते. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आणि नक्की क्लिक करा.